Dear student, in the last lecture we have seen birth of stars. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी ताऱ्यांची असणारी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती कशी होते हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांचं असणारे जे काही स्थैर्य जे आहे तर ते स्थैर्य त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी त्या ताऱ्याला प्राप्त होतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. याची असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर ती डायग्रॅम आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय दिलेलं आहे की इफ देअर वॉज नो गॅस प्रेशर इन द सन इट विल कोलॅप्स टू ए पॉईंट इन 1 to 2 hours. म्हणजे जर सूर्यामध्ये वायूचा दाब जर नसेल तर गुरुत्वीय बलामुळे तो 1 ते 2 तासात संपूर्णपणे काय होतं नसते आकुंचित होऊन त्या ठिकाणी तो काय होऊ शकतो, बिंदुरूप त्या ठिकाणी होऊ शकतो. सेकंड, गॅस प्रेशर डिपेंड्स ऑन द डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ द गॅस. हायर द टेम्परेचर अँड डेन्सिटी हायर इज द प्रेशर. वायूचा दाब हा त्याची असणारी जी काही घनता, त्याचं असणारं जे काही तापमान याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतो. आणि या दोहोंची असणारे जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य जितकी अधिक तितका असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय असतो तर त्या ठिकाणी अधिकचा त्या ठिकाणी असू शकतो. त्याच्यानंतर पुढे इव्होल्युशन ऑफ स्टार्स. या ठिकाणी आपल्याला तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांची असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती त्या ठिकाणी पाहिजे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इव्होल्युशन ऑफ स्टार्स. इव्होल्युशन ऑफ स्टार्स मीन्स चेंजिंग इट्स प्रॉपर्टी with time resulting in its passing through different stages. की ताऱ्यांची असणारे जे काही इव्होल्युशन उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मामध्ये बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया. वी हॅव सीन दॅट the properties of the sun have not changed in the past 4.5 billion years. मागे आपण त्या ठिकाणी पाहिले की सूर्याचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या सूर्याच्या गुणधर्मामध्ये गेल्या 4 ते 5 अब्ज वर्षात काहीच बदल त्या ठिकाणी झालेला नाही. स्टार्स इव्हॉल्व्स व्हेरी स्लोली फॉर मोस्ट ऑफ देअर लाईफ टाईम. ताऱ्यांचा असणारा जो काही जीवन जो आहे तर तो जीवनामध्ये अधिकांशी अशा प्रकारचा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये त्यांची असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती अतिशय संत गतीनं त्या ठिकाणी होत असते. ॲज स्टार्स आर कंटिन्युअसली इमिटिंग एनर्जी देअर एनर्जी इज कॉन्स्टंटली डिक्रीजिंग. आपल्याला माहिती आहे की तारे जे आहेत तर ते तारे सातत्यानं काय करत नसतात, ऊर्जा जी आहे ऊर्जा काय करता नसतात देत असतात. आणि त्याच्यामुळे त्या ताऱ्यांमधली असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होता नसते, सतत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घट जी आहे तर ती घट त्या ठिकाणी होताना दिसते. फॉर देअर स्टॅबिलिटी टू रिमेन इंटॅक्ट दॅट इज फॉर मेंटेनिंग ए बॅलन्स बिटवीन द गॅस प्रेशर अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज नेसेसरी दॅट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. की तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांची असण्याची काही स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य जे आहे तर ते स्थैर्य कायम राहण्यासाठी म्हणजे वायूचा असणारा दाब, त्याचा असणारं जे काही गुरुत्वबल यातील समतोल राहण्यासाठी ताऱ्यांचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी स्थिर राहणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्मिती जी आहे तर ती ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी होणं आवश्यक त्या ठिकाणी असतं. पुढे धिस जनरेशन ऑफ द एनर्जी ऑकर्स बिकॉज ऑफ द बर्निंग ऑफ द फ्युएल ॲट द सेंटर ऑफ द स्टार्स. आणि हे जे काही असणारे जे काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा निर्मिती ताऱ्यांचं असणारं जे काही सेंटर केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकातील इंधन जे आहे तर ते इंधन जळाल्यामुळं त्या ठिकाणी ते होत असतं. द रिझन फॉर द इव्होल्युशन ऑफ द स्टार इज द बर्निंग ऑफ and therefore the decrease in the amount of the fuel in their center. की ताऱ्यांच्या उत्क्रांतीचं कारण त्याच्या केंद्रातील
इंधन जळणं आणि त्याचा असणारा तो काही साठा क्वांटिटी जी आहे तर ती कमी होणं हे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. व्हेन द फ्युएल इन द सेंटर फिनिशेस द एनर्जी जनरेशन स्टॉप्स. आणि ज्या वेळेला केंद्रकातील असणारं जे काही इंधन जे आहे तर ते इंधन संपुष्टात येतं. संपुष्टात आल्यानंतर ऊर्जेची निर्मिती जी आहे तर ती सुद्धा काय होताना दिसते, स्टॉप होताना दिसते, संपुष्टात त्या ठिकाणी येताना दिसते. ॲज ए रिझल्ट द टेम्परेचर ऑफ द स्टार्स डिक्रीज. आणि याचा परिणाम त्या ठिकाणी असा होतो की त्याचं आपल्या लक्षात येत नसते की त्या ताऱ्यांचं तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर द गॅस प्रेशर डिक्रीजेस अँड द बॅलन्स बिटवीन द गॅस प्रेशर अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅनॉट बी मेंटेन. की आपण पाहिलं की तापमान जे आहे तर ते तापमान कमी झाल्यामुळं वायूचा दाब त्या ठिकाणी कमी होतो. आणि वायूचा दाब त्या ठिकाणी कमी होतो म्हणजे त्याचं गुरुत्वबलाशी असताना ते काही संतुलन जे आहे तर ते संतुलन त्या ठिकाणी राखलं जात त्या ठिकाणी नाही. आणि याच्यामुळं काय होताना दिसतंय तर गुरुत्वबल आता त्या वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्यानं तारा जो आहे तर तो तारा काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्ट होताना दिसतो. तेच आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिलेले पहा पुढे काय दिलेले की ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नाव हायर दॅन द गॅस प्रेशर द स्टार्स कॉन्ट्रॅक्ट. काय सांगितलेलं आहे की आपल्या लक्षात येतं नसते की गुरुत्वबल काय होतं नसते वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्यामुळं तारा जो आहे तर तो तारा काय होता नसतो तर त्या ठिकाणी अंकुचित त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि धीस कॉजेस अनदर फ्युएल टू स्टार्ट बर्निंग. फॉर एक्झाम्पल वेन हायड्रोजन ॲट द सेंटर इज फिनिश हेलियम स्टार्ट अंडरगोईंग फ्युजन अँड एनर्जी जनरेशन स्टार्स आहे. काय होता नसते की केंद्रकातील असणारा जो काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन संपल्यावर हेलियम जे आहे तर त्या हेलियमचं काय होतं नसतं तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं फ्युजन त्या ठिकाणी होताना दिसतं म्हणजे विलिनीकरण त्या ठिकाणी होऊ लागतं. आणि याच्यामुळे ऊर्जा निर्मिती जी आहे तर ती ऊर्जा निर्मिती पुन्हा सुरू त्या ठिकाणी होताना दिसते. हाऊ मेनी फ्युएल्स विल बी यूज डिपेंड्स ऑन द मास ऑफ द स्टार. अशी एकामागून एक किती इंधनं त्या ठिकाणी वापरली जातील हे त्या ताऱ्याचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमानावर त्या ठिकाणी काय होताना दिसतं तर ते त्या ठिकाणी अवलंबून असताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे हायर द मास ऑफ द स्टार हायर इज द नंबर ऑफ द फ्युएल यूज्ड. एखाद्या ताऱ्याचं वस्तुमान जितकं अधिक तितकी अधिक इंधनं काय केली जातात तर त्या ठिकाणी वापरली जातात. ड्युरिंग धिस ए लॉट ऑफ चेंजेस ऑकर्स इन द स्टार. आणि या दरम्यान ताऱ्यामध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. ॲज ए नंबर ऑफ द प्रोसेस ऑकर्स इनसाइड द स्टार्स इट समटाईम्स कॉन्ट्रॅक्ट्स अँड एक्सपांड ॲट द अदर टाईम अँड द स्टार्स गोज थ्रू डिफरंट स्टेजेस. आता काय सांगितलं की आपण पाहिले की ताऱ्यांमध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या प्रक्रिया होत असल्यानं काही वेळेस काय होतं नसते ताऱ्यांचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आकुंचन होतं तर काही वेळा त्या ठिकाणी एक्सपान्शन म्हणजे प्रसरण त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि तो असणारा जो काही स्टार जो आहे तारा जो आहे तर तो विभिन्न अवस्थेमधून त्या ठिकाणी काय होताना दिसतो जाताना त्या ठिकाणी दिसतो. व्हेन ऑल पॉसिबल्स फ्युएल्स आर एक्झॉस्टेड द एनर्जी जनरेशन फायनली स्टॉप्स अँड द टेम्परेचर ऑफ द स्टार्स डिक्रीज. की शक्य असलेली सर्व इंधनं संपल्यानंतर ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे त्या ठिकाणी काय होताना दिसते थांबते. ताऱ्याचं असणारं ते काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. द बॅलन्स बिटवीन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द गॅस प्रेशर कॅनॉट बी मेंटेन. आणि याच्यामुळे काय होताना दिसते वायूचा दाब आणि गुरुत्वबलामध्ये समतोल जो आहे तर तो समतोल त्या ठिकाणी राखला जात नाही. Let us now see how the evolution of the stars ends and what ends stages of the stars are. आणि म्हणून ताऱ्यांची ही जी काही उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती नेमकी त्या ठिकाणी कशी होते त्यांची अंतिम अवस्था त्या ठिकाणी काय असते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पुढे एंड स्टेजेस ऑफ द स्टार. त्या ठिकाणी एंड स्टेजेस ऑफ द स्टार म्हणजेच काय सांगितलं आपल्याला ताऱ्याची असणारी जी काही अंतिम स्थिती. द हायर द मास ऑफ द स्टार फास्टर इज इट्स रेट्स ऑफ द इव्होल्युशन.
म्हणजे ताऱ्याचं असणारे काही वस्तुमान जितकं त्या ठिकाणी अधिक, तितक्या जलद गतीनं त्याची असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती त्या ठिकाणी होताना दिसते. The different stages during the evolution of the stars, which is the path of the evolution of the stars, also depends on its mass. ताऱ्यांच्या उत्क्रांतीतील टप्प्याटप्प्यानं येणाऱ्या ज्या काही अवस्था म्हणजे ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा मार्ग हा देखील ताऱ्याच्या असताना जे काही वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमानावर त्या ठिकाणी डिपेंड असतो, अवलंबून असतो. हाऊ डज द इव्होल्युशन फायनली स्टॉप, आणि ही उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती कशा पद्धतीने थांबते हे आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहायचं आहे. वी हॅव सीन दॅट व्हेन द एनर्जी जनरेशन स्टॉप्स द टेम्परेचर डिक्रीजेस कॉजिंग द गॅस प्रेशर टू डिक्रीज. आपण पाहिलं की ताऱ्यामधील होणारे जे काही ऊर्जा निर्मिती जी आहे तर ती बंद झाली की त्याचं तापमान त्या ठिकाणी कमी होत गेल्यानं वायूचा दाब जो आहे तर तो वायूचा दाब काय होताना दिसतो, कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. द स्टार्स कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. त्याच्यामुळे काय होताना दिसतो, तो तारा जो आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो, आकुंचित होतो, त्याची डेन्सिटी घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते. पुढे when the density become very high, some new types of pressures are generated which do not depends on the temperature of the gas. जी वायूची घनता खूप अधिक त्या ठिकाणी झाल्यावर त्यातील काही असे दाब त्या ठिकाणी निर्माण होतात जे त्या ठिकाणी त्याचं असणारे काही तापमान जे आहे तर त्या तापमानावर सुद्धा त्या ठिकाणी अवलंबून असत नाही. In such case, the gas pressure remains constant even after the energy generation stops completely and the temperature of the gas goes on decreasing. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की वायूची घनता जी आहे तर ती खूप अधिक झाल्यावर त्याच्यातील काही असे दाब त्या ठिकाणी निर्माण होतात जे त्या ठिकाणी तापमान जे आहे तर त्या तापमानावर अवलंबून असत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावरही त्याचं तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी कमी होत गेल्यावर तो दाबही काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी स्थिर राहताना दिसतो. तेच आपल्याला दिलेले द स्टॅबिलिटी ऑफ द स्टार्स कॅनॉट रिमेन इंटॅक्ट फॉर इव्हन अँड धिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज द एंड स्टेज ऑफ द स्टार. काय सांगतोय की अशा परिस्थितीमध्ये ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावर त्याचं तापमान जे आहे तर ते तापमान कमी होत गेल्यावरही तो दाब त्या ठिकाणी स्थिर राहतो आणि यामुळे ताऱ्यांचं असणारं ते काही स्थैर्य जे आहे तर ते स्थैर्य कायम त्या ठिकाणी राहू शकतं आणि ती ताऱ्याची त्या ठिकाणी काय होत नसते, अंतिम अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे देअर आर 3 ways ऑफ द इव्होल्युशन ऑफ द स्टार्स डिपेंडिंग ऑन देअर इनिशियल मास. की ताऱ्यांच्या असणाऱ्या ज्या काही मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. दस वी कॅन डिव्हाइड द स्टार्स इन द 3 groups. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी या ताऱ्यांची 3 गटामध्ये त्या ठिकाणी विभागणी जी आहे तर ती विभागणी त्या ठिकाणी करू शकतो. द पाथ ऑफ द इव्होल्युशन अँड एंड स्टेजेस फॉर ऑल स्टार इन द सेम ग्रुप इज द सेम. आणि म्हणून सर्व ताऱ्यांच्या एका गटातील सर्व ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा मार्ग त्यांची असणारी जी काही अंतिम स्थिती कशी असणार आहे एक समान त्या ठिकाणी असते. लेटस सी और लेटस लर्न मोर अबाउट दिस. आणि याच्याबद्दलची अधिकची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी पाहणार आहे. आता या ठिकाणी असणारा जो काही तारा जो आहे तर तो तारा आपल्याला पाहायचा आहे. या आकृतीमध्ये आपल्याला लो मास स्टार म्हणजे कमी वस्तुमान असलेला तारा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. इंटरसेल्युलर क्लाउड म्हणजे आंतर तारकीय अशा प्रकारचा त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, मेघ दिलेलं आहे. हायर मास स्टार्स अधिक वस्तुमान असलेला तारा. त्याच्यानंतर सुपर जायंट म्हणजे सर्वसाधारणपणे महाराक्षसी तारा. सुपरनोव्हा एक्सप्लोजन त्याला त्या ठिकाणी महाविस्फोट म्हटलेले. ब्लॅक होल, कृष्णविवर. त्याच्यानंतर न्यूट्रॉन तारा त्या ठिकाणी आहे. व्हाईट ड्रॉप ज्याला आपण त्या ठिकाणी श्वेत बटू किंवा पांढरा अशा प्रकारचा बटू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. एक्सप्लोजन विस्फोट होताना दिसतोय. रेड जायंट आपल्याला त्या ठिकाणी तांबडा राक्षसी तारा. आणि लो मास स्टार्स कमी वस्तुमान असलेला तारा. म्हणजे अशा पद्धतीने लाईफ सायकल ऑफ द स्टार्स आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेले आहे. इव्होल्युशन ऑफ द स्टार्स बेस्ड ऑन देअर मास अँड देअर एंड स्टेजेस या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे वस्तुमानाप्रमाणे
ताऱ्याची असणारी काही उत्क्रांती, त्याची असणारी काही अंतिम अवस्था या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली आहे. पण याच्या पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.